नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे स्टोरी मराठीमध्ये। आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातून। भरतपूर जिल्ह्यामध्ये भवनपूर नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा दीपक कुमार हा जमीनदारांच्या शेतामध्ये मेहनत मजुरी करण्याचं काम करत असायचा आणि मेहनत मजुरी करून या दीपक कुमारने चांगला पैसा देखील कमावलेला होता, घर खर्च देखील भागवत होता। मात्र पुढे चालून हा दीपक कुमार या जमीनदारांच्या शेतामध्ये काम करणं पूर्णपणे बंद करून टाकतो, कारण दीपक कुमारला हे जमीनदार आता तितकेसे पैसे देखील देत नव्हते आणि दीपक कुमार विचार करत होता की या शेतीच्या कामामध्ये खूप जास्त कष्ट आहे आणि त्यामुळे हा दीपक कुमार आता घरीच बसून राहत होता। दीपक कुमारच्या कुटुंबामध्ये याची एक सुंदर धर्मपत्नी असते, जिचं नाव असतं पिंकी देवी। पिंकी देवी ही दिसायला अतिशय सुंदर आणि जवान महिला असते। पिंकी देवी आपल्या घरातील छोटे मोठे कामे करत होती। मात्र आता पिंकी देवीच्या पती दीपक कुमारने जमीनदारांच्या शेतातील कामे बंद केले होते, त्यामुळे पिंकी देवी देखील परेशान राहू लागली होती। पिंकी देवी एक दिवस आपल्या पती दीपक कुमारला बोलते की तुम्ही शेतामधील कामे बंद करून टाकले, पुढे चालून आपला घर खर्च कसा चालणार? तर दीपक कुमार पिंकी देवीला बोलतो की पिंकी, शेतामध्ये मला खूप जास्त काम करावं लागतं आणि तितकासा पैसा देखील जमीनदार लोक देत नाही आणि त्यामुळे मला दुसरा धंदा करावा वाटतो। आता पिंकी दीपकला विचारते की तुम्ही नक्की दुसरा कोणता धंदा करणार आहे? तर हा दीपक बोलतो की आपल्या गावामध्येच एक वाईन शॉप आहे आणि त्या वाईन शॉप समोर एक ठेला लावून त्या ठिकाणी मी उकडलेले अंडे विकण्याचं काम सुरू करू इच्छितो। आता ही पिंकी बोलते की ठीक आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते करू शकता। दीपक कुमार आपली पत्नी पिंकीला बोलतो, मात्र हे काम करण्यासाठी मला पैशांची देखील गरज आहे। आता पिंकी बोलते, आपल्या घरामध्ये तर सध्या पैसे देखील शिल्लक राहिले नाही, मात्र तुम्ही काळजी करू नका, माझा नेकलेस घेऊन टाका, सोनाराकडे मोडा आणि त्यातून जे काही पैसे येतील त्या पैशांतून तुमचा धंदा सुरू करा। दीपक कुमार देखील आपल्या पिंकीचं हे बोलणं ऐकून खुश होतो। आता तो दिवस जातो। दुसऱ्या दिवशी हा दीपक कुमार आपल्या पत्नीचं पिंकीचं नेकलेस घेऊन सोनारच्या दुकानात जातो, पैसे घेतो आणि त्यानंतर वाईन शॉप समोर एक ठेला लावतो आणि त्या ठेल्यावरती हा दीपक कुमार आता येथून पुढे उकडलेले अंडे विकू लागतो। दीपक कुमारचा धंदा बघता बघता खूप जोरात सुरू होतो, कारण त्या वाईन शॉपमध्ये बरेच सारे दारू पिणारे येत असायचे आणि या दीपक कुमारच्या ठेल्यावरती येऊन उकडलेले अंडे देखील खात असायचे आणि त्यामुळे हा दीपक कुमार चांगल्या प्रकारे पैसा कमवू लागला होता आणि इतका सर्व जास्त पैसा बघून हा दीपक कुमार पूर्णपणे वाया देखील गेला होता। आता दीपक कुमार वाईन शॉप समोरच आपला धंदा करत होता, तर जशी संध्याकाळची वेळ होत असायची 7:30 वाजता हा दीपक कुमार या वाईन शॉपमध्ये जात असायचा आणि त्या ठिकाणी दारू घेत असायचा। निवांत ठिकाणी बसून ती दारू पीत असायचा आणि दारू पिऊन झाल्यानंतर हा दीपक कुमार याने आपल्यासाठी एक महागडा अँड्रॉइड मोबाईल देखील घेतला होता। त्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये अश्लील आणि आपत्तीजनक व्हिडिओ देखील बघत असायचा आणि हे व्हिडिओ बघून झाल्यानंतर हा दीपक कुमार याच्या मनामध्ये विचित्र विचार देखील येत असायचे। अशा प्रकारे एक रात्र अशी देखील येते, दीपक कुमार आपल्या ठेल्यावरती उकडलेले अंडे विकतो आणि संध्याकाळच्या वेळी या वाईन शॉपमध्ये जातो, तेथून दारू खरेदी करतो आणि एका निवांत ठिकाणी बसून ती दारू पितो। आता दीपक कुमारला चांगली नशा होते, तर नशा झाल्यानंतर हा दीपक कुमार आपला फोन काढतो आणि त्यामध्ये अश्लील आणि आपत्तीजनक व्हिडिओ बघू लागतो। आता ते व्हिडिओ बघून या दीपक कुमारला खूप उत्तेजना येतात आणि त्यानंतर हा दीपक कुमार 9:30 वाजता आपल्या घरी जाऊन पोहोचतो आणि घरी गेल्यानंतर दीपक कुमारची पत्नी बघते की दीपक कुमार आज देखील खूप जास्त पिऊन आला होता। दीपक कुमारची पत्नी पिंकी देवी खूप नाखुश राहू लागली होती, कारण तिचा पती पैसा तर कमवत होता, मात्र दारू देखील पिऊ लागला होता। मात्र दीपक कुमारच्या मनामध्ये आज काहीतरी वेगळंच होतं। दीपक कुमार जसा घराच्या आतमध्ये घुसतो, मुख्य दरवाजा बंद करून घेतो आणि आपल्या पत्नीचा हात पकडतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो। बेडरूममध्ये पत्नीला घेऊन गेल्यानंतर दीपक कुमार पिंकीला बोलतो की मी तुला मोबाईलमध्ये काही व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर हा दीपक कुमार पिंकीला देखील ते अश्लील आणि आपत्तीजनक व्हिडिओ दाखवू लागतो। आता पिंकी देखील ते सर्व व्हिडिओ बघते आणि त्यानंतर हा दीपक कुमार पिंकीला बोलतो की आता या व्हिडिओमध्ये त्या महिला जसं करत आहे तसंच तुला माझ्यासोबत करावं लागेल। आता हे सर्व ऐकून जी पिंकी असते ही आपल्या पती दीपक कुमारला नकार देऊ शकत नव्हती, कारण पिंकीला माहीत होतं की पती एकतर नशेमध्ये आहे आणि याला जर नकार दिला तर हा आपली भयंकर पिटाई देखील करू शकतो। आता
पिंकी तयार होते आणि त्यानंतर हा दीपक कुमार आपल्या रूमच्या बाहेर जातो. बाहेरून एक रस्सी घेऊन येतो आणि त्या रस्सीच्या सहाय्याने या पिंकी देवीचे हातपाय त्या ठिकाणी बांधून टाकतो आणि त्यानंतर हा पिंकीसोबत नशेच्या हालतमध्ये सेम तसंच करू लागतो जे त्याने आपत्तीजनक आणि अश्लील व्हिडिओ बघितले होते. त्या व्हिडिओमध्ये जसं होत होतं तसंच आपली पत्नी पिंकीसोबत करू लागतो. मात्र पिंकीला इकडे त्रास होत होता. पिंकी ओरडत होती, मात्र दीपक कुमार थांबायचं नाव घेत नव्हता. दीपक बोलत होता की त्या महिलांप्रमाणे सर्व काही तसंच करायचं आणि अशा प्रकारे पिंकी विरोध करत असताना देखील दीपक कुमार भरपूर वेळ तिच्यासोबत हा काम करतो आणि जेव्हा त्याचं मन भरतं, इच्छा पूर्ण होते, तेव्हा हा दीपक कुमार तिचे हातपाय सोडून देतो आणि दुसऱ्या रूममध्ये जाऊन त्या ठिकाणी निवांत झोपून जातो. मात्र जी पिंकी देवी होती ही या दीपक कुमारच्या अशा गोष्टीमुळे खूप निराश झाली होती आणि पिंकी देवी विचार करत होती की काही करून आपल्या पतीची दारू आपल्याला सोडवावीच लागेल. जर याची दारू सोडली नाही तर हा नियमितपणे आपल्याला असाच त्रास देत राहील. अशा प्रकारे दिवस जात होते. मात्र दीपक कुमारमध्ये आता कसली सुधारणा झाली नव्हती. दीपक कुमार नियमितपणे आपल्या ठेल्यावरती उकडलेले अंडे विकत असायचा. संध्याकाळी त्या दारूच्या ठेक्यावरती जाऊन दारू विकत घेऊन दारू पित असायचा आणि जशी त्याला नशा व्हायची अश्लील आणि आपत्तीजनक व्हिडिओ बघायचा आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या घरी येऊन आपल्या पत्नीसोबत हातपाय बांधून तेच काम करत असायचा. पिंकी खूप परेशान झाली होती. अशा प्रकारे दिवस जात होते तर एक तारीख येते, 12 जून 2026चा दिवस असतो. सकाळचे 8 वाजलेले असतात. दीपक कुमार आपले पत्नी पिंकी देवीला बोलतो की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस आपण अतिशय चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करू. मी आज दारू देखील पिणार नाही. तुला मी दारू पिलेलं आवडत नाही, त्यामुळे मी दारू पिणार नाही आणि आज मी लवकरच घरी देखील येईन. आता हे सर्व ऐकून पिंकीला देखील खूप आनंद होतो. पिंकीला वाटतं की आपला पती कदाचित आता सुधारू शकतो आणि हे सर्व बोलून हा दीपक कुमार सकाळी 9:30 वाजता आपल्या ठेल्यावरती जातो आणि त्या ठिकाणी आपले उकडलेले अंडे विकण्यास सुरुवात करतो. आता लगभग दुपारची वेळ होती आणि दुपारच्या वेळी दीपक कुमारच्या ठेल्यावरती एक सुंदर जवान महिला चालून येते, जिचं नाव असतं रुची देवी. आता ही रुची जशी या दीपक कुमारकडे येते, दीपक कुमारची नजर जेव्हा या रुचीवरती पडते, दीपक कुमार त्याच ठिकाणी घायाळ होतो. दीपक कुमार विचार करतो की ही जी महिला आहे अतिशय सुंदर आहे, जवान आहे, माझ्या पत्नीपेक्षा देखील अतिशय चांगली दिसते आणि हाच विचार करून हा दीपक कुमार आता या रुचीसोबत बोलू लागतो की तुम्ही या ठिकाणी कशासाठी आले आहात. तर रुची बोलते की मी या ठिकाणी तुझ्याकडून अंडे खरेदी करण्यासाठी आले नाही किंवा खाण्यासाठी आले नाही, तर मी तुला बघण्यासाठी आले आहे. आता हे सर्व जेव्हा रुचीकडून हा दीपक कुमार ऐकतो, दीपक कुमार त्या ठिकाणी आश्चर्यचकित होतो. कारण जी रुची होती ही एक धंदेवाली महिला होती. ही जवळच्याच एका कारखान्यामध्ये काम करत असायची आणि जो कोणी पुरुष तिला आवडला त्या पुरुषाला आपल्या प्रेमजाळ्यात फसवत असायची आणि त्या पुरुषाकडून ही रुची पैसा देखील लुटत असायची. दीपक कुमारला याबाबत कसलीही माहिती नव्हती. दीपक कुमार आता या रुचीसोबत गोड गोड गप्पा गोष्टी करू लागतो आणि त्यानंतर ही रुची देखील दीपक कुमारला सांगू लागते की मी या ठिकाणी जवळचा जो कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये काम करते आणि त्या ठिकाणीच मी एक रूम देखील घेतला आहे जो की भाडोत्री रूम आहे आणि त्या रूमचं भाडं थकलेलं आहे. मला 2,000 रुपयांची खूप गरज आहे. मी जर त्या रूम मालकाला 2,000 रुपये नाही दिले तर तो रूम मालक मला त्या घरामधून काढून देईन. आता हे सर्व ऐकून जो दीपक कुमार असतो रुचीला विचारतो की मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो. तर रुची दीपकला बोलते की मला 2,000 रुपये कृपया तुम्ही दिले पाहिजे. मी तुमचे पुढच्या महिन्यात माझा जसा पगार होईल परत करेन. आता जो दीपक कुमार असतो अतिशय चतुर असतो, हुशार असतो. रुचीला बोलतो की मी 2,000 रुपये तुला तर देऊ शकतो, मात्र याबद्दल मला काय भेटेल. रुची देखील अतिशय पुढची महिला असते. रुची दीपकला बोलते की तुम्हाला माझ्याकडून जे काही पाहिजे असेल ते तुम्ही घेऊ शकता, मात्र पैसे सोडून. आता दीपक कुमार बोलतो की मला तुमच्यासोबत वेळ घालवायची आहे. माझा तुमच्यावरती खूप मन आलं आहे. आता हे सर्व ऐकून जी रुची असते दीपक कुमारला बोलते ठीक आहे, मला 2,000 रुपये द्या आणि आज रात्रीच्या वेळी माझ्या रूमवरती या. आता हे सर्व ऐकून दीपक कुमार खुश होतो. मात्र दीपक कुमार चतुर असल्या कारणाने रुचीला बोलतो की 2,000 रुपये मी तेव्हाच घेऊन येईल जेव्हा मी तुझ्या रूमवरती येईन. माझ्यासाठी तू तयार राहा. आणि अशा प्रकारे रुची देखील खुश होऊन तेथून आपल्या रूमवरती निघून जाते. आता अशा प्रकारे तो दिवस पूर्ण जातो. संध्याकाळ होते. संध्याकाळी हा दीपक
दीपक कुमार आपला ठेला बंद करतो, सरळ त्या वाईन शॉपमध्ये जातो, तेथून दारू खरेदी करतो आणि एका ठिकाणी बसून दारू पिऊ लागतो. जशी त्याला नशा होते दीपक कुमार आपला मोबाईल काढतो आणि त्यानंतर अश्लील आणि आपत्तिजनक व्हिडिओ बघू लागतो. आता दीपक कुमार खूप उत्तेजित झाला होता आणि त्यानंतर हा दीपक कुमार सरळ या रुचीच्या त्या रूमवरती जाऊन पोहोचतो. रुचीचा दरवाजा वाजवण्यात येतो. रुची दरवाजा उघडते, समोर बघते तर दीपक कुमार तिच्या समोर उभा होता. आता रुची दीपक कुमारला बघून खूप खुश होते आणि त्याला आपल्या रूमच्या आतमध्ये घेते. दरवाजा स्वतःच आतमधून बंद करून घेते आणि त्यानंतर ही रुची दीपक कुमारला बोलते की आता मला 2,000 रुपये द्या. दीपक कुमार बोलतो की मी तुला 2,000 रुपये देईन, मात्र तुला माझी इच्छा पूर्ण करावी लागणार आहे. आता रुची जी असते ही पूर्णपणे तयार असते. दीपक कुमार बोलतो मात्र तुला त्या अगोदर मी मोबाईल फोनमध्ये काही व्हिडिओ दाखवू इच्छितो. रुची बोलते की मी देखील तुमच्या फोनमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी उत्साहित आहे आणि त्यानंतर दीपक कुमार रुचीला तिच्याच बेडरूमवरती झोपवतो, तिच्या शेजारी झोपतो आणि आपल्या फोनमध्ये तेच आपत्तिजनक असलेले व्हिडिओ सुरू करतो आणि रुची देखील अगदी आनंदाने या दीपक कुमारसोबत ते आपत्तिजनक असलेले व्हिडिओ बघू लागते. आता दोघांचे जेव्हा इच्छा होते तेव्हा हे दोघेही त्या ठिकाणी पराक्रम सुरू करतात. दीपक कुमार बोलतो मी अगदी अशाच प्रकारे करू इच्छितो. रुची बोलते की तुम्हाला जसं करायचं असेल तसं तुम्ही करू शकता, मला देखील ही गोष्ट आवडते. आणि त्यानंतर हा दीपक कुमार या रुचीलाच विचारतो की तुझ्या घरामध्ये रस्सी पडली आहे का. रुचीच्या घरामध्ये योगायोगाने रस्सी असते. दीपक कुमार ती रस्सी घेतो, रुचीचे हातपाय बांधून टाकतो आणि त्यानंतर या रुचीसोबत तेच काम करू लागतो. आता दीपक कुमार या रुचीसोबत असं काम करत होता, मात्र याबद्दल रुचीला काही आशंका नव्हती. रुचीला देखील ती गोष्ट आवडत होती आणि रुची देखील मन भरून या दीपकला साथ देत होती. अशा प्रकारे दीपक आणि रुची आपलं मन भरेपर्यंत ते काम करतात आणि जेव्हा दोघांची तृप्ती होते, इच्छा पूर्ण होते, हा दीपक कुमार खुश होऊन या रुचीला 2,000 रुपये देखील देतो आणि रुचीला बोलतो की हे 2,000 रुपये तुला मला परत देण्याची गरज नाही, कारण मला तू खूप आनंद दिला आहे, खूप मला एन्जॉयमेंट दिली आहे आणि मी तुला कधी सोडू शकत नाही. मी माझ्या पत्नीला विसरू शकतो, मात्र तुला विसरणार नाही. मी माझी जेव्हा कधी इच्छा होईल तुझ्या रूमवरती येत जाईन आणि तुझ्यासोबत असंच काम करत जाईन. बस तू यासाठी तयार राहा आणि याबद्दल मी तुला चांगले पैसे देखील देत जाईन. आता हे सर्व ऐकून रुची देखील खुश होते. रुचीला देखील त्याच गोष्टी पाहिजे होत्या जे दीपक कुमार बोलत होता. आता रुची दीपक कुमारला बोलते की हा रूम आजपासून तुझा आहे आणि मी देखील पूर्णपणे तुझी आहे. बस तुम्ही मला पैशांची मदत करत जा. दीपक कुमार खुश होऊन या रुचीचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतो आणि तिला अलविदा करून आपल्या घरी निघतो. आता रात्रीच्या 11 वाजता हा दीपक कुमार आपल्या घरी जाऊन पोहोचतो. आपल्या घराचा दरवाजा वाजवतो. दीपक कुमारची पत्नी पिंकी देवी दरवाजा उघडते. समोर बघते तर जो दीपक कुमार होता आज लवकर येणार होता, मात्र तो आज खूप उशिरा आला आणि आज देखील येताना खूप जास्त नशा करून आला. पिंकी त्या ठिकाणी निराश होते. दीपक कुमार आतमध्ये येतो. पिंकीला बोलतो की लवकर जेवणासाठी दे, मी खूप थकलो आहे, मला झोपायचं आहे. पिंकी त्याला जेवणासाठी देते. दीपक कुमार आपल्या रूममध्ये जातो आणि रूममध्ये गेल्यानंतर या दीपक कुमारला आठवण येते की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस होता आणि मी पत्नीला वचन दिलं होतं की आज दारू पिणार नाही आणि लवकर घरी येईन. आता हे आठवल्यानंतर दीपक कुमार आपल्या रूममधून या पिंकीकडे येतो आणि पिंकीला बोलतो की मला माफ कर, मी शब्द पाळला नाही, मला कामच इतकं जास्त होतं की टेन्शनमध्ये मी दारू पिलो, मला ती दारूची खूप सवय होऊन गेली आणि पैसा देखील जास्त मिळाला होता, त्यामुळे मी स्वतःला रोखू शकलो नाही. आणि एवढं सर्व बोलल्यानंतर या दीपक कुमारची इच्छा पुन्हा जागी होते. आता दीपक कुमार आपल्या पत्नीच्या शेजारी बेडवरती पडतो आणि आपल्या पत्नीला पुन्हा ते आपत्तिजनक अश्लील व्हिडिओ दाखवू लागतो. आता जी पिंकी होती खूप दुःखी झाली होती, कारण हिला माहीत होतं की हे व्हिडिओ दाखवल्यानंतर दीपक कुमार तिच्यासोबत किती पाशवीपणाने काम करणार आहे. मात्र पिंकीचा आता या ठिकाणी नाईलाज होता. दीपक कुमार अगदी तशाच प्रकारे ते व्हिडिओ दाखवून झाल्यानंतर पिंकीचे हातपाय रस्सीने बांधतो आणि पिंकीसोबत पुन्हा तेच काम करतो. दीपक कुमार एक प्रकारे एक राक्षस बनला होता. जेव्हा कधी हा दीपक कुमार नशा करायचा तेव्हा आपत्तिजनक व्हिडिओ बघायचा आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर अगदी राक्षसाप्रमाणे आपल्या पत्नीसोबत वागत होता आणि त्याची पत्नी पिंकी ही पूर्णपणे दीपक कुमारला परेशान झाली होती. आता दीपक कुमारचं मन भरल्यानंतर दीपक कुमार पुन्हा आपल्या रूममध्ये जाऊन त्या ठिकाणी निवांत पडून घेतो. मात्र इकडे पिंकी विचार करते की काही करून आपल्या पतीची दारू ही आपल्याला सोडवलीच पाहिजे, जर नाही सोडवली तर हा मात्र आपल्याला व्यवस्थित जगू देखील देणार नाही. आता कशी बशी ती रात्र जाते. दुसरा दिवस उगवतो. दुसऱ्या दिवशी ही पिंकी आपल्या पतीला जेवणासाठी देते. दीपक कुमार जेवण करतो आणि सरळ
सरळ आपल्या ठेल्यावरती निघून जातो. आणि त्यानंतर लगभग 1 तासानंतर ही पिंकी देवी स्वतः शहरामध्ये जाते आणि एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटते. डॉक्टरांना सांगते की माझे पती खूप दारूच्या आहारी गेले आहे, त्यांची दारू सोडवण्यासाठी काहीतरी औषध द्या. जे डॉक्टर असतात हे पिंकी देवीला औषध देतात आणि बोलतात की हे औषध तुझ्या पतीच्या जेवणामध्ये मिक्स करायचे आणि रोज तुझ्या पतीला जेवणामध्ये देत जायचे. यामुळे तुझ्या पतीला उलटी होईल आणि पुढे चालून तुझा पती पूर्णपणे दारू बंद करून टाकेन. पिंकी खुश होते, डॉक्टरांना पैसे देते, ते औषध घेते आणि आपल्या घरी येते. तिकडे जो दीपक कुमार असतो हा आपल्या ठेल्यावरती काम करत असतो. मात्र जशी संध्याकाळ होते दीपक कुमार पुन्हा त्या वाईन शॉपमध्ये जातो, दारू घेतो, दारू पितो आणि आपत्तिजनक व्हिडिओ बघू लागतो. जसे आपत्तिजनक व्हिडिओ बघतो तसं या दीपक कुमारला पुन्हा त्या रुचीची आठवण येऊ लागते. आता हा दीपक कुमार रात्रीच्या 9 वाजता या रुचीच्या घरी जाऊन पोहोचतो आणि रुचीला बोलतो की आज देखील माझी अशी इच्छा झाली आहे. रुची देखील त्या गोष्टीसाठी तयार होते आणि हा दीपक कुमार या रुचीसोबत त्या रात्री त्या ठिकाणी ते काम करू लागतो. लगभग 11 वाजेपर्यंत त्यांचं ते घाणेरडं वाईट काम रस्सी बांधून सुरू असतं. आता जेव्हा दोघांची इच्छा पूर्ण होते दीपक कुमार रुचीला काही पैसे देतो आणि पुन्हा तेथून निघतो आणि सरळ आपल्या घरी येतो. आता घरी आल्यानंतर त्याची जी पत्नी असते बघते दीपक कुमार आज देखील नशा करून आला होता. दीपक कुमार आपल्या पत्नीला बोलतो की आज मी खूप थकलो आहे, मला लवकर जेवण करण्यासाठी दे. आणि त्यानंतर ही पिंकी देवी खुश होऊन आपल्या पतीला तेच जेवण देते ज्या जेवणामध्ये पिंकी देवीने डॉक्टरांनी दिलेलं औषध मिक्स केलं होतं. आता दीपक कुमार जसं जेवण करू लागतो या दीपक कुमारला लगेच उलटी होते. दीपक कुमार त्या ठिकाणी परेशान होतो आणि आपल्या पत्नी पिंकीला बोलतो की आजपासून मी कधी दारू पिणार नाही, कदाचित मी जास्त दारू पित आहे त्यामुळेच मला अशी उलटी होत आहे. आता हे ऐकून पिंकी देखील खूप खुश होते आणि अशा प्रकारे ती रात्र जाते. दुसरा दिवस उगवतो. दुसऱ्या दिवशी सकाळच्या 9 वाजता हा दीपक कुमार आपली पत्नीला बोलतो की मला नाश्त्यासाठी दे. पिंकी देवी याला नाश्त्यासाठी देते. मात्र त्या नाश्त्यामध्ये देखील या पिंकीने तेच औषध मिक्स केलेलं असतं. दीपक कुमार तो नाश्ता करतो आणि या दीपक कुमारला पुन्हा उलट्या होऊ लागतात. आता दीपक कुमार आपल्या पत्नीला स्पष्टपणे सांगतो की येथून पुढे मी कधीही दारूला हात देखील लावणार नाही आहे, मी कधीच दारू पिणार नाही आहे. आणि त्यानंतर आपल्या ठेल्यावरती निघून जातो. आता या पिंकीला वाटू लागतं की तिचा पती इथून पुढे कधीही दारूला शिवणार देखील नाही आणि आपला प्रपंच अगदी व्यवस्थित चांगल्या प्रकारे सुरू होईल. आता दीपक कुमार आपल्या ठेल्यावरती जातो. दिवसभर ठेल्यावरती उकडलेले अंडे विकतो. मात्र जशी संध्याकाळ होते त्या ठिकाणी दारू घेतो आणि एका निवांत ठिकाणी बसून दारू पिऊ लागतो. मात्र जसा दारूचा घोट घेतो तसं या दीपक कुमारला उलट्या होऊ लागतात. दीपक कुमार परेशान होऊन आपल्या घरी निघून येतो आणि आपली पत्नी पिंकीला बोलतो की मला जेवणासाठी दे, मी आजपासून कधीही दारू पिणार नाही. आता पिंकी या दीपक कुमारचं हे बोलणं ऐकून खुश होते आणि आपल्या पतीला जेवण देते. दीपक कुमार देखील त्या ठिकाणी उलट्या करून आला होता, थकला होता, जेवण करतो आणि निवांत झोपून जातो. पिंकी देखील आपल्या पतीवरती खूप खुश होते आणि अशा प्रकारे आता काही दिवस जातात. तर एक तारीख येते 12 जुलै 2026चा दिवस असतो. सकाळचे 8 वाजलेले असतात. दीपक कुमार आपल्या दुकानात गेलेला नसतो, तो आज घरीच बसलेला असतो आणि पिंकी देखील आपल्या घरामध्ये बसलेली असते. तितक्यात या पिंकीला तिच्या बहिणीचा सुषमाचा कॉल येतो. आता सुषमा पिंकीला बोलू लागते की पिंकी तुला चांगल्या प्रकारे ब्लाऊज शिलाई करता येते, शिलाई कढाईचं काम तू चांगल्या प्रकारे करत असते आणि माझी जी मुलगी आहे संगीता हिला देखील शिलाई कढाईचं काम शिकायचं आहे. तिला 2 महिने सुट्ट्या आहे. तर माझी अशी इच्छा आहे संगीताला तुझ्या घरी पाठवावं आणि तू तिला शिलाई कढाईचं काम शिकवून दे. आता हे ऐकून पिंकी खुश होते आणि आपली बहीण सुषमाला बोलते की ठीक आहे, संगीताला तू माझ्या घरी पाठवू शकते, मी तिला 2 महिन्यातच चांगली ट्रेन करून देईल. आणि सुषमा बोलते की ठीक आहे, तू दाजींनाच माझ्या मुलीला घेण्यासाठी माझ्या घरी पाठवू शकते का? पिंकी बोलते ठीक आहे, आज माझे पती दीपक कुमार हे दुकानात गेलेले नाही आहे तर मी त्यांना बोलते. आणि त्यानंतर ही पिंकी दीपक कुमारला बोलते की आज तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी जायचं आहे आणि तिची जी मुलगी आहे संगीता हिला घेऊन आपल्या घरी यायचं आहे. जो दीपक कुमार असतो आपली पत्नी पिंकीला बोलतो की ठीक आहे, मी लगेच जातो आणि तुझ्या बहिणीच्या मुलीला संगीताला आपल्या घरी घेऊन येतो. आणि अशा प्रकारे दीपक कुमार आपल्या एका मित्राची बाईक घेतो आणि सरळ त्याच्या सालीच्या घरी सुषमाच्या घरी जातो. आणि सुषमाच्या घरी हा दीपक कुमार जसा जातो त्याची नजर जेव्हा सुषमाच्या मुलीवरती संगीतावरती पडते, संगीताची जवानी आणि सुंदरता बघून हा दीपक कुमार त्याच ठिकाणी आपले बोटं चावून घेतो. कारण दीपक कुमारने आजपर्यंत अशी सुंदर
जवान मुलगी बघितली नव्हती. दीपक कुमार विचार करतो की माझ्या सालीची जी मुलगी आहे संगीता खूप मोठी झाली आहे, जवान झाली आहे आणि तिची सुंदरता बघून या दीपक कुमारच्या मनामध्ये फार विचित्र आणि वाईट विचार येऊ लागतात. दीपक कुमार पूर्णपणे विसरून जातो की जी संगीता आहे आपल्या सालीची मुलगी आहे आणि अशा प्रकारे ती आपली देखील मुलगीच लागते. आता जी संगीता असते आपल्या काकांना बघून खुश होते आणि दीपक कुमार यांना बोलते की काका, आता मी तुमच्यासोबत तुमच्या घरी लगभग 2 महिन्यांपर्यंत येणार आहे. दीपक कुमार हे ऐकून खूप खुश होतो आणि त्यानंतर संगीताची जेव्हा बॅग पॅक होते, दीपक कुमार संगीताला आपल्या बाईकवरती मागे बसवतो आणि तिला घेऊन आपल्या घराकडे येऊ लागतो. मात्र रस्त्यामध्ये जेव्हा निर्जन ठिकाण लागते तेव्हा हा दीपक कुमार या संगीताला बॅड टच करू लागतो आणि या संगीतासोबत खूप गोड गोड गप्पा गोष्टी करू लागतो. मात्र संगीताला वाटतं की कदाचित चुकून आपल्या काकांचा हात आपल्याला लागत असावा. संगीता त्या गोष्टीकडे नजरअंदाज करते आणि असं करता करता हा दीपक कुमार या संगीताला घेऊन आपल्या घरी येऊन पोहोचतो. आता संगीता जेव्हा या पिंकीला भेटते, पिंकीला बोलते की मावशी मी आली आहे आणि आता मला तू चांगलं शिकव आणि मला चांगलं ट्रेन कर. मी 2 महिने आता तुझ्याकडेच राहणार आहे. पिंकी आणि संगीता त्या ठिकाणी गप्पा गोष्टी करू लागतात. मात्र एवढं सर्व होत असताना दीपक कुमारची नजर बस या संगीतावरती खिळून होती. संगीताची जवानी आणि सुंदरता बघून हा दीपक कुमार पूर्णपणे वेडावून गेला होता. दीपक कुमारला सुचत नव्हतं की या मुलीसोबत आपण कसं काय करावं, या मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात कसं फसवावं. दीपक कुमार आता आपल्या कामावरती देखील जात नव्हता. वारंवार या संगीतावरती नजर ठेवून होता आणि या संगीताला एकांतात गाठण्याच्या बेतात होता. मात्र दीपक कुमारला तो चान्स कधीही मिळत नव्हता. अशाच प्रकारे आता काही दिवस जातात तर 1 तारीख येते. 22 जुलै 2026चा दिवस असतो. सकाळचे 8:30 वाजलेले असतात. पिंकी, तिच्या बहिणीची मुलगी संगीता आणि दीपक कुमार घरामध्ये बसून गप्पा गोष्टी करत असतात. दीपक कुमारची नजर मात्र या संगीतावरती वाईट होती. दीपक कुमार वारंवार या संगीताची सुंदरता बघत होता आणि एवढं सर्व होत असताना यांचा घराचा दरवाजा वाजतो. आता ही पिंकी आपल्या घराचा दरवाजा उघडते. समोर बघते तर तिची शेजारीन शांती देवी उभी होती. आता ही शांती घरामध्ये येते आणि या पिंकीला बोलते की पिंकी, तुला माझ्यासोबत शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. पिंकी बोलते की काय झालं, तर ही शांती सांगते की माझी तब्येत खूप खराब आहे आणि माझ्यासोबत येण्यासाठी कोणी नाही आहे, तुलाच माझ्यासोबत यावं लागेल. तर ही पिंकी बोलते की ठीक आहे, मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन आणि तुला जे काही गोळ्या औषधी घ्यायची असेल ते सर्व घेऊ आणि त्यानंतर आपण घरी येऊ. आता एवढं सर्व झाल्यानंतर ही पिंकी आपल्या बहिणीच्या मुलीला संगीताला बोलते की संगीता, तू देखील माझ्यासोबत शहरामध्ये चल, त्या ठिकाणी तुझ्यासाठी ड्रेस देखील घ्यायचे आहे. आता संगीता जी असते आपल्या मावशीला पिंकीला बोलते की मावशी, मला ड्रेस घ्यायचे नाही आहे कारण माझ्याकडे भरपूर सारे ड्रेस पडलेले आहे. मी याच ठिकाणी राहून शिलाई मशीनवरती प्रॅक्टिस करते. आता एवढं सर्व होत असताना जो दीपक कुमार असतो आपल्या पत्नी पिंकीला बोलतो की पिंकी, संगीताला जर तुझ्यासोबत येण्याची इच्छा नाही आहे तर तिच्यावरती जबरदस्ती का करते? ती येथे शिकेन, तूच शांतीला घेऊन जा आणि तिचा दवाखाना कर, निवांत ये. मुलीसाठी वाटल्यास तू कपडे रेडीमेड घेऊन येऊ शकते. आता एवढं सर्व ऐकून जी पिंकी असते आपला पती दीपक कुमारला बोलते ठीक आहे, मी शांतीला घेऊन जाते आणि आपल्या बहिणीच्या मुलीला संगीताला ही पिंकी सांगते की या ठिकाणी तू प्रॅक्टिस कर आणि आराम कर, मी लवकरच शहरामधून येण्याचा प्रयत्न करेन. आणि एवढं सांगून ही पिंकी घरातून बाहेर पडते, शांतीला घेते आणि शहरामध्ये निघून जाते. मात्र दीपक कुमार याच्या मनामध्ये आज खूप विचित्र विचार येऊ लागले होते. दीपक कुमारने प्लॅन बनवला होता. आता दीपक कुमार या संगीताला बोलतो की संगीता, मी जरा माझ्या मित्राकडे जाऊन येतो. आणि एवढं सांगून हा दीपक कुमार घराच्या बाहेर पडतो, सरळ आपल्या ठेल्याजवळ जातो आणि त्यानंतर दारूच्या ठेक्यावरती जातो. दारूच्या ठेक्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर सारी नशा करू लागतो. आता नशा झाल्यानंतर याची जी सवय होती आपत्तीजनक अश्लील व्हिडिओ बघण्याची, ते व्हिडिओ बघू लागतो. आणि जसे हे व्हिडिओ बघतो या दीपक कुमारला सर्वात अगोदर रुचीची आठवण येते. दीपक कुमार सरळ या कारखान्यावरती जातो आणि कारखान्यावरील त्या रूमवरती जाऊन पोहोचतो. मात्र रुचीचा रूम बाहेरून कुलूप लावलेलं होतं. आता रुचीच्या रूमला बाहेरून कुलूप लावलेलं बघून हा दीपक कुमार तेथे चौकशी करतो की या रूममध्ये जी रुची राहत होती ती कोठे गेली. तर दीपक कुमारला माहिती मिळते की रुची हे घर सोडून कायमची निघून गेली आहे. आता दीपक कुमारला हे ऐकून त्या ठिकाणी खूप निराशा जाणवते. दीपक कुमार विचार करतो की रुचीने आपल्याला धोका दिला, ती कायमस्वरूपी आपल्याला सोडून गेली. कारण दीपक कुमारची इच्छा ही रुची अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण करत होती.
मात्र दीपक कुमारला आता आठवण येते की आपल्या घरामध्ये संगीता देखील आहे आणि या संगीतासोबत आज काही झालं तरी आपल्याला ते काम करायचं आहे म्हणजे करायचंच आहे. आणि त्यानंतर हा दीपक कुमार या दारूच्या ठेक्यावरती जातो आणि टेन्शनमध्ये पुन्हा एक क्वार्टर घेतो आणि आपल्या घरी चालल्या जातो. आता घरी गेल्यानंतर दुपारचे लगभग 12 वाजलेले होते. 12 वाजता दरवाजा वाजवतो. संगीता दरवाजा उघडते तर या दीपक कुमारची नजर या संगीतावरती पडते. तर दीपक कुमार आता पूर्णपणे त्या ठिकाणी स्वतःचं देहभान विसरून जातो आणि घराच्या आतमध्ये जाऊ लागतो. मात्र संगीता बघते की तिच्या काकांनी आज खूप जास्त नशा केली होती. संगीता दीपक कुमार यांना बोलते की काका, तुम्ही तर आज खूप जास्त दारू पिऊन आले आहे. दीपक कुमार संगीताला बोलतो की मी माझ्या मित्राकडे गेलो होतो आणि त्या मित्राने मला जबरदस्तीने दारू पाजली आहे. मला तू जेवण करण्यासाठी दे. संगीता आपल्या काकांना जेवण करण्यासाठी देते. दीपक कुमार त्या ठिकाणी जेवण करण्या अगोदर ती आणलेली बाटली संपवू लागतो आणि जशी ती बाटली संपते दीपक कुमार थोडेसे जेवण करतो आणि जेवण करून झाल्यानंतर बघतो संगीता कोठे आहे. तर संगीता किचनमध्ये ते भांडं धुवत होती. आता संगीताची त्या ठिकाणी जवानी बघून या दीपक कुमारला राहवत नाही. एकतर फुल नशेमध्ये होता आणि एवढं सर्व असताना हा दीपक कुमार त्या किचनमध्ये पडलेला एक चाकू उचलतो आणि तो चाकू या संगीताच्या मानेला लावतो. संगीताला बोलतो की अजिबात आरडाओरड करायची नाही आणि या संगीताला त्या ठिकाणावरून आपल्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि या संगीताचे एक एक करून सर्व कपडे काढून टाकतो. आणि हा दीपक कुमार याचा जमीर पूर्णपणे मेला होता. दीपक कुमार आपल्याच सालीच्या मुलीसोबत संगीतासोबत वाईट आणि घाणेरडं काम करू लागतो आणि चाकू देखील तिच्या मानेला लावलेला असतो. संगीता बस त्यांना विरोध करत असते, बोलत असते की काका मला सोडून द्या. मात्र दीपक कुमार हा तिला सोडत नाही. तोपर्यंत हे वाईट काम करतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही, त्याची इच्छा पूर्ण होत नाही. आता दीपक कुमारची जशी इच्छा पूर्ण होते, दीपक कुमार या संगीताला धमकी देतो की याबद्दल तुझ्या मावशीला पिंकीला काही सांगायचं नाही आणि दुसरं देखील कोणाला काही सांगायचं नाही. जर तू कोणाला काही सांगितलं तर मात्र मी तुझी हत्या करून टाकेन. आता जी संगीता असते ही प्रचंड आपल्या काकांची अशी भूमिका बघून घाबरली होती. संगीता आपल्या काकांना दीपक कुमार यांना बोलते की मी याबद्दल कोणाला काही सांगणार नाही, मला सोडून द्या, मला मारू नका. आणि एवढं सर्व झाल्यानंतर संगीताला धमकी दिल्यानंतर हा दीपक कुमार आपल्या घरातून बाहेर पडतो आणि सरळ आपल्या ठेल्यावरती निघून जातो. ठेल्यावरती जाऊन त्या ठिकाणी आपलं काम करू लागतो. मात्र इकडे जी संगीता होती हिला खूप तकलीफ झाली होती, खूप त्रास झाला होता. कारण संगीताचे या दीपक कुमारने हातपाय बांधून हिच्यासोबत पाशवी अत्याचार केला होता, घाणेरडं काम केलं होतं. संगीताला राहवत नव्हतं. संगीता भयंकर त्या ठिकाणी रडत होती आणि रडत असतानाच ही संगीता आपल्या मावशीला पिंकीला कॉल करते आणि पिंकी देवीला बोलते की मावशी तू लवकर घरी ये, मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आता जी पिंकी असते हिला समजत नाही की संगीताला नक्की काय झालं. पिंकी शांतीला बोलते की आपल्याला लवकर घरी जावं लागेल आणि शांतीला घेऊन ही लगभग 5 वाजेपर्यंत आपल्या घरी येऊन पोहोचते. आणि जशी घरात येते तसं या संगीताची अवस्था बघते. संगीताचे रडून रडून बेहाल झाले होते. आता ही पिंकी संगीताला विश्वासात घेते आणि विचारते की तुला नक्की काय झालं. संगीता पिंकीला सांगण्यासाठी काही तयार नसते. संगीता बोलते की बस मला माझ्या घरी जायचं आहे, माझ्या वडिलांना कॉल करून या ठिकाणी बोलावून घे. पिंकी बोलते की तुझ्यासोबत नक्की काय घडलं मला स्पष्टपणे सांग. आता त्यानंतर या संगीताला राहवत नाही आणि ही संगीता पिंकीला सांगते की काकांनी माझ्यासोबत वाईट आणि घाणेरडं काम केलं आहे. ते दारू पिऊन आले होते आणि त्यांनी माझे हातपाय दोरीने बांधले होते. आता एवढं सर्व ही पिंकी जेव्हा ऐकते, पिंकीच्या पायाखालची जमीन सरकते. पिंकीला अगोदर विश्वासच बसत नाही. मात्र पिंकीला कळून चुकतं की नशेमध्ये तिचा पती काही करू शकतो. आता पिंकी या संगीताला विचारते की आता दीपक कुमार कोठे गेला आहे. संगीता बोलते की ते बाहेर गेले आहे, मला नाही माहीत कोठे गेले. आता जी पिंकी असते हिने आपल्या मनामध्ये भयंकर निर्णय घेऊन टाकला होता आणि दीपक कुमारला येण्याची वाट बघत होती. मात्र दीपक कुमार त्या ठिकाणी आपलं काम करतो आणि जशी संध्याकाळ होते हा दीपक कुमार त्या वाईन शॉपमध्ये जातो, दारू खरेदी करतो, दारू पितो आणि पुन्हा आपत्तीजनक अश्लील व्हिडिओ बघतो आणि रात्रीच्या लगभग 9 वाजता आपल्या घरी येऊन पोहोचतो. जसा हा दीपक कुमार दारूच्या नशेत घरी येतो, जेवण न करताच आपल्या बेडरूममध्ये जाऊन त्या ठिकाणी झोपून घेतो. दीपक कुमारला गर्द नशा झाली होती आणि या नशेमध्ये हा दीपक कुमार
पूर्णपणे निद्रेच्या आहारी गेला होता. मात्र इकडे जी पिंकी होती, हिला आपल्या पतीचा भयंकर राग आला होता. पिंकी आता आपल्या घरातूनच एक सुरा घेते आणि तो सुरा घेऊन आपल्या पतीच्या बेडरूममध्ये जाते आणि त्यानंतर या दीपक कुमारचे हातपाय त्याच दोरीने घट्ट बांधून टाकते आणि त्यानंतर ही पिंकी दीपक कुमारची पॅन्ट ओढते आणि दीपक कुमारचं जे प्रायव्हेट पार्ट असतं हे प्रायव्हेट पार्ट त्या सुऱ्याने कट करून टाकते. दीपक कुमार भयंकर किंचाळतो. मात्र पिंकीला इतका राग आला होता की पिंकी त्यानंतर या दीपक कुमारच्या गळ्यावरती देखील त्या सुरीने वार करते. दीपक कुमारचा त्याच ठिकाणी मृत्यू होऊन जातो. आता एवढं झाल्यानंतर पिंकी स्वतःला त्या ठिकाणी थांबवत नाही, तर पिंकी आपल्या मोबाईलवरून जवळील पोलीस स्टेशनला संपर्क करते आणि पोलिसांना घडलेली सर्व माहिती देते. पोलीस घटनास्थळी जेव्हा दाखल होतात, आतमध्ये बघतात तर जो व्यक्ती त्या ठिकाणी पडलेला होता त्याचा प्रायव्हेट पार्ट देखील तुटून बाजूला पडला होता आणि त्याच्या मानेवरती देखील अनेक वार करण्यात आले होते. पोलीस त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि पिंकी देवीला त्या ठिकाणी अटक करण्यात येते. पिंकी देवीला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा विचारण्यात येतं की तू तुझ्या पतीसोबत असं का केलं, तेव्हा ही पिंकी या दीपक कुमारचा सर्व काळा कारनामा पोलिसांना सांगते. ती सांगते की दीपक कुमार तिच्यासोबत कसे पाशवी अत्याचार करत असायचा आणि त्याने आज तिच्या बहिणीच्या मुलीसोबत संगीतासोबत देखील तेच काम केले आहे. आता पोलीस त्या संगीताचा देखील बयान लिहून घेतात आणि या पिंकी देवी विरुद्ध देखील पुढील कानूनी कारवाई सुरू करतात. आता ही गोष्ट भविष्यात समजेल की कोर्ट या पिंकीला कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, मला सांगा, या पिंकी देवीने आपला पती दीपक कुमारसोबत जे केले ते आपल्या मते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन दुखावणे, भावना दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग थरारक क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्टोरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच थरारक क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार.